अरे बोला ना कोणीतरी. मी काय वेडा आहे का इथं उभं राहून एकटाच बडबड करायला? तुम्हाला काय वाटलं की इथं स्वयंपाकघरात येऊन बसलं की नानू तिथं पोचू शकणार नाही म्हणून? पण नानूला जेव्हा उत्तर हवं असतं ना तेव्हा तो त्याचा शोध घेत कुठेही पोचू शकतो. बोला. म्हणजे अगं बोल की घडा घडा. नुसतं काय चाललंय तुझं? मामा थोडा विचार तर करू द्या आम्हाला. असं एकदम कसं उत्तर देणार? पण मी विक्रांतच्या भल्याच बोलतोय ना. मग त्याचा विचार करायला एवढा वेळ कशाला लागायला हवा? मला ना या सगळ्या प्रकाराचीच भीती वाटते. घटस्फोट या शब्दाचीच भीती वाटते मला. म्हणूनच मी लग्नाविषयी बोलतोय. विक्रांतचं दुसरं लग्न होणं हे गरजेचं आहे आणि तेही लवकरात लवकर. म्हणजे त्याच्या आयुष्याची घडी नीट बसावी म्हणून. त्याआधी त्याला त्या घटस्फोटातनं जावंच लागेल. अगो बाई, मग आता हे बघ, आता जे काय होईल ते सगळं आपल्याला धीराने घ्यायचंय. आपण या सगळ्यात काहीच नाही करू शकत. आणि आपल्याला काय हवंय तर विक्रांत सुखी व्हावा. हो ना? मग त्यासाठीच मी म्हणतोय की तुम्ही दोघी जणी माझ्या बाजूने उभ्या राहा. मला उत्तर हवंय तुमच्याकडनं. हो तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. आणि अलके, आता घटस्फोट ही काही फार भयंकर गोष्ट राहिलेली नाहीये बरं का. आपल्या काळात वेगळं होतं. एकदा का लग्न केलं की ते कायमचंच असं शिकवलं होतं ना आपल्याला. त्यामुळे त्यावेळेची सगळी लग्न टिकली. आता काय, जरा खुट्ट वाजलं की लगेच यांना घटस्फोट हवा असतो. त्या बाबतीत हल्लीची मुलं फार कणखर असतात बरं का. पण त्याचं तू टेन्शन घेऊ नकोस. आणि शेवटी ते विक्रांतच्या चांगल्यासाठीच होणार आहे हेच बघायचं काय. पण हे असं व्हायलाच नको हो नानू मामा. दोघांनी जमवून घ्यायला हवं. आता तर पदरी पोर आहे आपली आहे का ती. पण हे असं व्हायलाच नको होतं. का ती ईशा आपली नाहीये ग? का हे लग्न असं मोडताना आपल्याला बघावं लागतंय? आणि का हे सगळं माझ्या विक्रांतच्या नशिबी यावं? गीता, तुला पटतंय ना माझं म्हणणं? काय विक्रांतचा त्या ईशामध्ये जीव अडकल्यामुळे तो दुसऱ्या लग्नाला तयार होणार नाही माहितीये मला. पण त्याला पटवणं हे जास्त गरजेचं आहे. आता काय त्यानं ईशाला वाढवत आपलं आयुष्य एकट्यानंच घालवायचं का? हेच पाहिजे का आपल्याला? नाही ना. म्हणून म्हणतो की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्यावर दबाव आणला पाहिजे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. हो. काकू येते. सावकाश जाग. हो हो. काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.